मैं तुम्हें सैल्यूट करता हूं. Okay, without wasting time, we will start with welcome all for the second session. से लेकर बड़े होने तक मैं तुम्हें. आता और आज मैं होम मिनिस्टर बन गया. आवाज थोडासा पहा, आपण कालच्या लेक्चरला आपण हे बघितलं होतं, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कॅन्सर काय आहे. कोणी एक फास्ट मध्ये सांगाल का व्हॉट इज कॅन्सर? स्लाइड वर पण आहे. एनीवन? काय आहे कॅन्सर? Abnormal or uncontrolled growth of cell. Perfect. It is nothing but the uncontrolled आणि abnormal हे दोन्ही पण पॉइंट आहेत. अनकंट्रोल्ड तर आहेच आहे, प्लस हे या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आपण अनकंट्रोल्ड आणि ॲबनॉर्मल आहेत. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघितलं होतं कार्सिनोमा. कार्सिनोमा कुठल्या पर्टिक्युलर सेलचा आहे? एपिथेलियल सेल्स. परफेक्ट. सार्कोमा कंडिशन मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू. ल्युकेमिया ब्लड कॅन्सर. परफेक्ट. Cancer. हा, आणि जर्म सेल परफेक्ट. अँड ब्लास्टोमा Ovary and testes. Children. embryonic Tissue. Okay, great. Now next we had already discussed anti-neoplastic agents. आपण काल बघितलेले होते. पहा, अँटी-निओप्लास्टिक एजंट्स मध्ये हे जे टोटल 5-6 क्लासेस आहेत त्याच्यामधले आपण एक एक एक्झाम्पल्स पण बघितलेले होते. पण त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, अल्कायलेटिंग एजंट्स आणि अँटीमेटाबोलाइट हे दोन जे आहेत ते आपल्याला जास्त करायचे. ओके, त्याच्यामधलंच एक महत्वाचं आपल्याला आज नायट्रोजन मस्टर्ड मी तुम्हाला सांगणार आहे. आणि पुढचे 5-10 मिनिटं अजिबात इकडे तिकडे लक्ष देऊ नका, बिकॉज अल्कायलेटिंग एजंटचा नायट्रोजन मस्टर्डचा मेकॅनिझम तुम्हाला फर्स्ट सेशनची डेट पण मी देतोय आज. फर्स्ट सेशनची डेट पण मी देईन आज, न विसरता. आणि फर्स्ट सेशनला नायट्रोजन मस्टर्डचं मेकॅनिझम लिहायचं म्हणजे लिहायचंच, इतकं ते इम्पॉर्टंट आहे. ओके, सो मेक शुअर, आय थिंक ऑल हॅव ऑलरेडी लॉग्ड इन, सो आय विल नॉट वेस्ट मच टाइम नाउ. Now we will move to the annotations. काढून टाका. कोण करते annotations? Remove these annotations, please. Okay. Now what we are going to do is the आपण आज जे बघणार आहे ते म्हणजे हे स्ट्रक्चर्स आपण बघितले. ही आजची महत्वाची स्लाइड आहे. या अख्ख्या स्लाइड वर आपल्याला बराच वेळ आज आपण वेळ देणार आहोत. सो प्लीज चेक काय आपण म्हणतोय आणि काय करणार आहोत. आता तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट कळलेला आहे. कुठला कन्सेप्ट कळलेला आहे की कॅन्सर जो आहे किंवा कार्सिनोमा जो आहे, तो कॅन्सर हा कार्सिनोमा कशामुळे होतोय तर ॲबनॉर्मल आणि अनकंट्रोल्ड ग्रोथ त्याच्यामध्ये होतीये. जर समजा ॲबनॉर्मल आणि अनकंट्रोल्ड सेल ग्रोथ होतीये, नाव यू नो दॅट जर ॲबनॉर्मल आणि अनकंट्रोल्ड सेल ग्रोथ करायची असेल किंवा व्हायची असेल तर तुम्हाला 3 स्टेप्स मधनं जावं लागणार. फर्स्ट स्टेप would be the DNA रेप्लिकेशन. त्यानंतर डीएनए पासून आरएनए बनणं, त्याला आपण काय म्हणतो आठवा बरं? बायोकेमिस्ट्री मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, डीएनए पासून आरएनए बनणं, दॅट इज कॉल्ड एज Translation. ट्रान्सक्रिप्शन. आणि तुम्ही जे म्हणताय ट्रान्सलेशन, सो दॅट ट्रान्सलेशन इज नथिंग बट त्या मेसेंजर आरएनए पासून यू विल फायनली प्रोड्यूस दी प्रोटीन. दॅट विल बी दी ट्रान्सलेशन. म्हणजे काय की जो डीएनए कडे कोड आहे कशासाठी? डीएनए रेप्लिकेशन साठी, तुमच्या प्रोटीन सिंथेसिस मध्ये. अल्टिमेटली प्रोटीन सिंथेसिस झालं की सेल बनणार आहे. जर मला सेल बनवायचं थांबवायचं असेल तर मला प्रोटीन सिंथेसिस थांबवावं लागेल. आणि जर प्रोटीन सिंथेसिस थांबवायचं असेल तर ट्रान्सलेशन थांबवावं लागेल. ट्रान्सलेशन थांबवायचं असेल ट्रान्सक्रिप्शन थांबवायचं. ट्रान्सक्रिप्शन थांबवायचं असेल तर डीएनए रेप्लिकेशन थांबवायचं. अल्टिमेटली डीएनए कडेच कोड आहे, एका सेल पासून 2 सेल करायचं. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग काय, कॅन्सर मध्ये काय व्हायला लागलंय, मल्टिपल सेल ग्रोथ व्हायला लागली आणि ती मल्टिपल सेल ग्रोथ आपल्याला थांबवायची. जर मल्टिपल सेल ग्रोथ थांबवायची असेल तर आपल्याला अल्टिमेटली वार कुणावर करावा लागणार आहे, दॅट इज डीएनए वर. हे तुम्हाला कन्सेप्ट समजतंय मी काय म्हणतोय ते? वन्स यू गेट दिस कन्सेप्ट, आपल्याला हे
पुढचं इझी जाणार आहे. ओके, नाव प्लीज चेक. दिस इज दी वन ऑफ द, आता हे तुमच्या डोक्यात फिक्स आहे. काय करायचंय आपल्याला? काहीही करून आपल्याला डीएनए ला डॅमेज करायचं. काय म्हणतोय मी, परत एकदा ऐका. काहीही करून डीएनए डॅमेज करायचंय. का डीएनए डॅमेज करायचंय? कारण डीएनए डॅमेज झाला की तो प्रोटीन सिंथेसिस करणार नाही, आणि प्रोटीन सिंथेसिस नाही केलं तर अल्टिमेटली तुमचा सेल ग्रोथ होणार नाही. ठीक आहे, इतकं क्लिअर आहे प्रत्येकाला? एव्हरीवन इज क्लिअर? ओके, नाव लेट अस. येस सर. की याच्यामध्ये हा आपला पहिला एजंट आहे की जो एजंट तुम्हाला डीएनए डॅमेज करून देणार आहे. तुमच्या याच्यावर बरेच प्रश्न असणार आहे. सर डीएनए डॅमेज करायला लागलाय म्हटलं तर सगळ्या बॉडीला त्रास देणार आहे तो, आणि हा कॅन्सर, अँटी कॅन्सर एजंटचा सगळ्यात मोठा धोका आहेच आहे. आणि तो कसा कमी करायचा तेही मी सांगणार आहे. तुमच्या बरेचसे प्रश्न तयार होणार आहेत. पण अल्टिमेटली एक सिंपल लक्षात घ्या, संजय दत्तला लंगचा कॅन्सर झालेला आहे 4th स्टेज मध्ये. लंग कॅन्सर म्हणजे काय? लंग सेलच्या, लंग मध्ये जे एपिथेलियल सेल्स आहेत त्या एपिथेलियल सेल्सची ॲबनॉर्मल ग्रोथ व्हायला लागली आहे. मग आता तुम्हाला काय करावं लागणार आहे? एपिथेलियल सेलची ग्रोथ थांबवायची. अनकंट्रोल्ड आणि ॲबनॉर्मल ग्रोथ आहे ती थांबवायची तर काय करायचं आहे? लंग मधल्या एपिथेलियल सेल जो ॲबनॉर्मल आहे त्याच्यातला जो डीएनए, त्या डीएनए ला डॅमेज करायचं. एव्हरीबडी ऑन द सेम पेज? मी काय म्हणतोय ते, त्या डीएनए ला आपल्याला डॅमेज करायचं आहे. आणि त्या डीएनए ला डॅमेज करणारा पहिला एजंट आहे दॅट इज अल्कायलेटिंग एजंट. आणि अल्कायलेटिंग एजंट मध्ये द फर्स्ट थिंग, कुठला अल्कायलेटिंग एजंट आहे? दॅट इज दिस, दॅट इज दी नायट्रोजन मस्टर्ड. हा जो आहे दिस इज दी नायट्रोजन मस्टर्ड, याला म्हणायचं नायट्रोजन मस्टर्ड. आता नायट्रोजन मस्टर्ड हा क्लास ऑफ द ड्रग आहे. दिस इज अ क्लास ऑफ अ ड्रग. हा नायट्रोजन मस्टर्ड मधला एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल आपण जे बघतोय दॅट इज बघा, बेस बीटा हॅलो अल्काइल अमीन्स. परत एकदा सांगतो, बेस बीटा हॅलो अल्काइल अमीन्स. आता हे जेव्हा मी म्हणतोय की बेस बीटा हॅलो अल्काइल अमीन्स, त्याच्यामध्ये केअरफुली बघा, तुम्हाला ही समजेल की ह्याच्यामध्ये सेंटरला कुठला ॲटम आहे बघा. Who is at the center? Who is at the center? नायट्रोजन. नायट्रोजन. Perfect. Nitrogen is at the center. जर हा नायट्रोजन ऍट द सेंटर आहे, ठीक आहे. आता या हे काय? 2 डॉट, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. लोन Lone पेअर. pair. ब्युटिफुल. नाव हा नायट्रोजन, ह्या नायट्रोजनला अटॅच झालेला आहे अल्काइल ग्रुप, बरोबर आहे. हा इकडे CH2, इकडे CH2, अल्काइल ग्रुप अटॅच आहे म्हणून आपण त्याला नायट्रोजन अटॅच टू अल्काइल ग्रुप अमीन्स. अमीन्स, ओके. POC2 मध्ये आपण बघितलं दिस आर अमीन्स, कारण नायट्रोजन अटॅच झालेलं आहे. बघा पुढे, बिस म्हणजे व्हॉट वुड बी बिस? ऑन बोथ साइड. बिस इज 2. 2 आहेत. कोण 2 आहेत? या तुमच्या बीटा हॅलो अल्काइल. बीटा हॅलो अल्काइल 2 आहेत. कसं बघा, हॅलो अल्काइल, हॅलो अल्काइल, हॅलो इज दिस क्लोरीन, अल्काइल CH2 CH2. CH2 CH2. Perfect, very good. CH2 CH2 is your alkyl, chlorine is your halo, so this is halo alkyl. CH2 CH2 Cl म्हणजे halo alkyl. बीटा, Yes. बीटा का? बीटाला हॅलो लावला. Bitala. Yes. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बीटा पोझिशनला हॅलो अटॅच आहे, सो दिस वुड बी बीटा हॅलो अल्काइल. हे किती आहेत? 2 आहेत बघा. CH2 CH2 Cl या बाजूला पण आहे आणि CH2 CH2 Cl या बाजूला पण आहे. आणि हे दोन्ही कंडिशन्स मध्ये यू सी दिस क्लोरीन इज अटॅच टू बीटा पोझिशन, सो दिस वुड बी बेस बीटा हॅलो अल्काइल अमीन्स. याच्याबद्दल कोणाला काही शंका? एव्हरीबडी इज ऑन द सेम पेज? No, sir. ओके, व्हेरी गुड. Yes, sir. Okay. Yes, sir. Now let us see. जर आपण हे जर असेल त्या कंडिशन मध्ये नेक्स्ट पुढची स्टेप बघूयात, ज्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येणार आहे बघा. Bis beta halo alkyl amines are undergoing one type of reaction. That reaction is
इंट्रामॉलिक्युलर, इंट्रा का मी सारखा बघतोय बिकॉज नेक्स्ट बघा रिएक्शन इट वुड बी इंटर इंट्रा आणि इंटर मध्ये काय फरक असेल हो एनीवन? इंट्रा मध्ये सेम ग्रुप मध्ये होतं आणि इंटर मध्ये 2 ग्रुप. म्हणजे बघा जर मी तुमच्याच क्लासमध्ये सेकंड इयर थर्ड इयर क्लासमध्येच जर मॅच लावली मुलींमध्ये दॅट वुड बी कॉल्ड ॲज अ इंट्रा. ठीक आहे. आणि इंटर क्लास म्हणजे मी थर्ड इयर बरोबर सेकंड इयरची मॅच, सेकंड इयर बरोबर थर्ड, दिस इज इंटर. ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर करा का, कारण आपल्याला पुढच्या पूर्ण रिएक्शन मध्ये यू विल बी कमिंग अक्रॉस द व्हॉट इज इंट्रा, व्हॉट इज इंटर, या गोष्टी मेजॉरिटीली तुम्हाला येणार आहे. नाव पहिलं आहे ते इंट्रा. आता नायट्रोजन कडे नाव एव्हरीबडी नोज. आता आजूबाजूचे सगळे डिस्ट्रॅक्शन काढून टाका, कारण आता महत्वाचं मेकॅनिझम मी सांगतोय. ओके, नायट्रोजन कडे 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे 2 इलेक्ट्रॉन या CH2 वर अटॅक करणार आहेत. आय रिपीट, नायट्रोजन वर हे 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे इलेक्ट्रॉन या CH2 वर अटॅक करणार आहेत. जेव्हा नायट्रोजनचे हे 2 इलेक्ट्रॉन इथे अटॅक करणार आहे दॅट टाइम CH2 आणि Cl, कार्बन आणि क्लोरीन, या दोन्हीमध्ये हु इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह? मला सांगा, हु इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह? Chlorine. Chlorine is more electronegative. Beautiful. Chlorine is more electronegative. Why chlorine is more electronegative? That we have already discussed in the POC 1. Chlorine जर more electronegative असेल, त्या कंडिशन मध्ये क्लोरीन काय करणार आहे? क्लोरीन will attract the atoms. Which atoms? Chlorine will attract the electrons which are present in between these two. बघा, I'll show you. This is the chlorine. या कार्बन कडे जे इलेक्ट्रॉन्स असतील ते इलेक्ट्रॉन्स हा क्लोरीन ओढून घेणार आहे. अँड व्हेन हा क्लोरीन इलेक्ट्रॉन ओढून घेणार आहे that time what it is going to do is हा कार्बन वर पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार आहे. प्लीज अंडरस्टँड, this carbon will acquire positive charge. Why? Because CH2Cl कार्बन कडचे क्लोरीननी इलेक्ट्रॉन्स ओढून घेतले, त्यामुळे कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज झाला. पॉझिटिव्ह चार्ज झाल्यामुळं नायट्रोजन वरचे हे 2 इलेक्ट्रॉन या कार्बनवर अटॅक करतात आणि ही अझिरिडिनियम आयन तयार होतात. नायट्रोजन विथ दी 2 CH2 ग्रुप अटॅच, नायट्रोजन CH2. हा या पर्टिक्युलर रिंगला म्हणायचं अझिरिडिनियम. प्लीज अंडरस्टँड, दिस रिंग वी कॉल इट एज अ अझिरिडिनियम आयन. अझिरिडिनियम. आता ह्या अझिरिडिनियम मध्ये केअरफुली बघा, नायट्रोजन अक्वायर विथ चार्ज पॉझिटिव्ह. हा, नायट्रोजननी पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर केला. मला सांगा, नायट्रोजननी जर पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर केला असेल, नायट्रोजननी जर हा पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर केला असेल, तुम्हाला माहिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही, जर नायट्रोजन कडे पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तो तसा स्टेबल राहणार नाही. त्याला त्याची स्टॅबिलिटी पाहिजे असेल तर त्याला लागणार आहे इलेक्ट्रॉन्स परत. त्याला परत त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रिटर्न पाहिजेत. अँड इफ दिस नायट्रोजन वॉन्ट दॅट 2 इलेक्ट्रॉन्स बॅक, तो काय करतो, इथला जो CH2 आहे, हा जो CH2 कुठला, हा वाला CH2, हा जो CH2 आहे आणि हा N, याच्यामधनं हे 2 इलेक्ट्रॉन तो नायट्रोजन ओढायला बघतो. प्लीज अंडरस्टँड दिस थिंग. ओके, मी एकदा सांगणार आहे, परत एकदा अजून एकदा सांगणार आहे, त्यामुळे डोंट वरी. फक्त लक्ष द्या की काय होतंय, आणि परत सेकंड टाइम ज्यांना पहिल्या थ्रो मध्ये नाही समजलं ना, सेकंड टाइमला समजेल, डोंट वरी. आता नायट्रोजन ह्या कार्बन कडून जे इलेक्ट्रॉन्स आहे तो स्वतःकडे ओढायला बघतोय. जर स्वतःकडे ओढायला बघत असेल त्या कंडिशन मध्ये दिस विल अक्वायर पॉझिटिव्ह चार्ज. दिस कार्बन विल पॉझिटिव्ह चार्ज देणार असेल. प्लीज अंडरस्टँड, हा जर कार्बन पॉझिटिव्ह चार्ज देणार असेल, नाउ पॉझिटिव्ह चार्ज विल बी अटॅक्ड बाय दी DNA.
आणि मग तो डीएनए अटॅक करतोय. बघ हा जो आहे ना, दिस इज डीएनए. कुठला डीएनए? हा डीएनए म्हणजे तुमच्या संजय दत्तच्या लंग मधल्या एपिथेलियल सेलला एबनॉर्मल ग्रोथ करणारा जो डीएनए आहे तो हा डीएनए. या डीएनए मध्ये हे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, ग्वानिनचं स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चर मध्ये हे जे ग्वानिन आहे, त्या ग्वानिन मध्ये हा नायट्रोजन आहे आणि हा नायट्रोजन इज हॅव्हिंग दी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत ते या कार्बनवर अटॅक करणार. काय म्हणते बघा, समजते का? विल जस्ट वाईप इट आउट. परत एकदा एवढाच पार्ट आपण बघू जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आय रिपीट, नायट्रोजन हा तुमचा ड्रग आहे. दिस इज युअर ड्रग. ह्या ड्रग मध्ये नायट्रोजन जो आहे इट इज हॅव्हिंग दी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन will attack on the CH2 group, leaving the chlorine as the chlorine negative group, and it forms the aziridinium ion. आता हा aziridinium ion बनल्यानंतर पुढे काय होणार आहे? आपला जो कॅन्सर कॉझिंग डीएनए आहे, दिस इज दी कॅन्सर कॉझिंग डीएनए. कॅन्सर कॉझिंग डीएनए मध्ये हा आहे नायट्रोजन आणि ह्या नायट्रोजन कडे आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हा नायट्रोजन काय करणार आहे? ह्या अझिरिडिनियम आयन वर अटॅक करणार आहे. एक्झॅक्टली कुठं करणार आहे? ह्या कार्बनवर अटॅक करणार आहे. कुठला? हा वाला, हा जो CH2 होता ना, त्या कार्बनवर अटॅक करणार आहे. त्या कार्बनवर अटॅक केल्यामुळे बघा नायट्रोजन कनेक्टेड टू CH2. बघा नायट्रोजन, ग्वानिनचा नायट्रोजन आहे कनेक्टेड टू CH2. हा N आणि इकडचं स्ट्रक्चर ऍज इट इज. इथपर्यंत समजले का प्रत्येकाला? एव्हरीवन ऑन द सेम पेज प्लीज. नाही समजलं असेल तर मला, कारण हा पार्ट महत्वाचा आहे की एखादा ड्रग कसा काय ऍक्ट होतोय आणि इट इज गिव्हिंग दी ऍक्टिव्हिटी, कसं काय ऍक्टिव्हिटी देते हे नीट तुम्हाला समजणं आवश्यक आहेच आहे. ओके, फक्त आणि फक्त ह्या पार्टवर कॉन्सन्ट्रेट करा. कॉन्सन्ट्रेट ऑन दिस पार्ट. या डीएनए मधला तुमचा हा नायट्रोजन या इलेक्ट्रॉनवर अटॅक करतो आणि नायट्रोजनला हा जो तुमचा ग्वानिन आहे, या ग्वानिन ह्या नायट्रोजनला कनेक्ट झाला म्हणजे ग्वानिनच्या नायट्रोजनला कार्बन कार्बन अटॅच झाले. व्हॉट इट इंडिकेट्स? त्याला कार्बन कार्बन अटॅच झाला याचा अर्थ की त्याचं अल्कायलेशन झालं. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आठवा. Electrophilic substitution reaction मध्ये what is alkylation? When alkyl group is attached, that we call it as a alkylation. Okay. Now in this case also it is what? It is nothing but the alkylation. आता ह्या ग्वानिनला, ह्या डीएनए ग्वानिनला तुमच्या एपिथेलियल सेलच्या डीएनए ला तुमचं अल्कायलेशन झालेलं. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता याच्या पुढे काय होतं नीट बघा. अगेन इट इज अ व्हेरी सिंपल थिंग. बघा काय आपण करतोय पुढे. या ग्वानिनला अल्कायलेशन झालेलं आहे अँड इट हॅज आपल्याला जे ऑब्टेन झाले दॅट इज युअर अल्कायलेटेड डीएनए. आपल्याला फायनली काय करायचंय डोक्यात फिक्स ठेवा. काहीही करून आपल्याला डीएनए डॅमेज करायचा आहे. कुछ भी हो जाए डीएनए डॅमेज करना है. तुम्ही म्हणाल सर मग कोरोना केस मध्ये असं का नाही करताय? द रिझन इज युअर कोरोना डज नॉट कंटेन DNA, it contains RNA and RNA will go on mutating. But whenever there is a DNA ला तुम्ही तोडू शकता, DNA ला तुम्ही डॅमेज करू शकता. कसं? ते हे असं अल्कायलेटेड डीएनए झाला. आता याच्यामध्ये तुम्हाला हे पहिली गोष्ट कळली का? बघा मी इथं बोलताना म्हणलो होतो इट इज अ इंट्रामॉलिक्युलर अटॅक. मॉलिक्युलच्या आतच अटॅक केलाय. हाच मॉलिक्युल आहे, हा एंटायर मॉलिक्युल आहे आणि ह्या एंटायर मॉलिक्युल मध्ये याच नायट्रोजननी त्याच्याच कार्बनवर अटॅक करून अझिरिडिनियम आयन बनलं होतं. सो दॅट वी कॉल्ड इट एज अ इंट्रामॉलिक्युलर अटॅक. दिस केस मध्ये काय होणार आहे? दिस इज इंटरमॉलिक्युलर अटॅक. का? दुसरा क्लास आहे हा त्याचा ड्रगचा स्वतःचा पार्ट नाहीये, ड्रगच्या बाहेरचा आहे. म्हणजे डीएनए हा डिफरंट आहे. हा डीएनए ह्याच्यावर अटॅक करतोय. सो वी कॉल इट एज अ इंटरमॉलिक्युलर अटॅक. परफेक्ट. नेक्स्ट, अल्कायलेटेड डीएनए बनला.
वन्स यू गॉट दिस अल्कायलेटेड डीएनए, पुढे काय होते बघा, या तुमच्या अल्कायलेटेड डीएनए जरी झालेला असला तरी सी जिथे मी चौकोन काढलाय तो अजून पार्ट अवेलेबल आहे, तो पार्ट अवेलेबल आहे. म्हणजे कसं, जसं हा नायट्रोजनचे हे 2 इलेक्ट्रॉन इकडे अटॅक झाले होते, तसे आता हे नायट्रोजनचे हे 2 इलेक्ट्रॉन या पर्टिक्युलर पोझिशनला इकडे अटॅक करेल. म्हणजे हा पर्टिक्युलर, जस्ट सी ब्ल्यू कलर मध्ये मी एक रेक्टँगल काढलाय, या पर्टिक्युलर कार्बनवर अटॅक करेल. अगेन अझिरिडिनियम आयन बनेल, जसा इथं बनला होता आपला. प्लीज सी, इथं जसा बनला होता तसा सेम इथे अझिरिडिनियम आयन बनणार आहे. आणि सेम अझिरिडिनियम आयन बनल्यानंतर अगेन व्हॉट विल हॅपन, अगेन तुमचा अनकंट्रोल डीएनए तर भरपूर आहे एपिथेलियल सेल मध्ये, तो परत इकडं अटॅक करेल. चेक दिस, हा परत अटॅक झाला आणि परत अटॅक झाल्यानंतर जो तुम्हाला फायनली बनलाय तो हा असा दिसेल. क्रॉस लिंकिंग बघा, नीट बघा क्रॉस लिंकिंग कसं झालेलं आहे. क्रॉस लिंकिंग या पद्धतीने झालेलं आहे. आता पहिल्यांदा जो अटॅक झाला त्याच्यामध्ये से हा पार्ट बनला, दिस वन, ठीक आहे. आणि सेकंड अटॅक झाला तेव्हा सेकंड अटॅक सेम रिएक्शन होऊन दिस वन, हा सेकंड पार्ट बनला. म्हणजे एकाच तुमचा बिस बीटा हॅलो अल्काइल अमाइन त्यांनी काय केलं, अनकंट्रोल्ड जो डीएनए आहे असे 2 डीएनए पकडले आणि 2 डीएनए ला त्यांनी कनेक्ट केलं. आणि कनेक्ट केल्यानंतर जे बनलं, सी ऑन द स्क्रीन, त्याला आपण म्हणणार आहे क्रॉस लिंक डीएनए. क्रॉस लिंक डीएनए कसा काय झाला, 2 डीएनए मध्येच जाऊन हा ड्रग बसला. प्लीज चेक दिस, 2 डीएनए मध्येच जाऊन हा ड्रग इथे बसलेला आहे. ओके, प्लीज चेक अगेन. आय शो यू द ब्युटी ऑफ दिस रिएक्शन इज, हा मध्ये हा ड्रग आहे तुमचा, हा ड्रग आहे आणि ह्या जो ब्ल्यू सर्कल काढलाय तो ड्रग आहे. ह्या ड्रगला चेक, या साइडला दिस साइड एक डीएनए कनेक्ट झाला आणि ह्या ड्रगच्या या साइडला दुसरा डीएनए कनेक्ट झाला. म्हणजे दिस वी कॉल इट एज अ क्रॉस लिंक डीएनए. कोलॉजी मध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी मेकॅनिझम ऑफ द ड्रग ऍक्शन ऐकता, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं असतं की द ड्रग कॉजेस क्रॉस लिंकेज ऑफ डीएनए. म्हणजे काय, म्हणजे हे असं की एक जो ड्रग आहे तो ड्रग ह्या दोन्हीही डीएनए ला अशा पद्धतीने लिंक करतो. सो दिस वी कॉल इट एज अ क्रॉस डीएनए. आणि हा जो क्रॉस डीएनए, क्रॉस लिंक डीएनए बनलाय, त्याच्यानंतर पुढची रिएक्शन बघा, हायड्रोलायटिक क्लिवेज होत आहे. हायड्रोलायटिक क्लिवेज म्हणजे काय, सेलमध्ये पाणी आहे, आणि हे पाणी काय करतंय, दिस वॉटर विल कॉज द डॅमेज. कुठं डॅमेज करतंय बघा, मी दाखवतोय, हा डीएनए इथे कट करतो. ओके, आणि इकडचा डीएनए स्क्रीनवर केअरफुली बघा, इकडचा डीएनए इकडून कट करतो. ओके, त्याच्यामुळं 2 डीएनए बाहेर पडले, 2 डीएनए बाहेर पडले. हे डीएनए फॉर, प्लीज अंडरस्टँड, these DNA are damaged DNA. These DNA are damaged DNA. ह्या दोन्हीही डीएनए जे आहेत ते डॅमेज आहेत. ऑलवेज रिमेंबर, जे डीएनए पहिल्यांदा व्यवस्थित होते ते डीएनए डॅमेज आहेत. का झाले डॅमेज, बिकॉज हा ग्वानिन आणि हा सगळा पुढचा पार्ट तुटून गेलाय, इकडनं पण ग्वानिन वगैरे पुढचा पार्ट निघून गेलेला आहे. आणि अल्टिमेटली जे 2 डीएनए बनलेले आहेत, दॅट इज दी डॅमेज डीएनए बनलेले आहेत. नाउ दिस इज दी डॅमेज्ड डीएनए. आणि जो फायनली कंपाऊंड बनणार आहे दॅट इज हा पर्टिक्युलर तुमचा ड्रग, आणि त्यांनी दोन्ही ग्वानिन तोडून दिले. मग दोन्ही ग्वानिन तोडून दिले, एकाचा एक ग्वानिन आहे, दुसऱ्याचा दुसरा ग्वानिन आहे, म्हणजे 2 डीएनए त्यांनी डॅमेज केले. आता हा जो तुमचा डॅमेज्ड डीएनए आहे, हा डॅमेज डीएनए जो तुमच्या संजय दत्तच्या लंग मधल्या एपिथेलियल सेल मधला अनकंट्रोल्ड जो डीएनए आहे, तो डीएनए डॅमेज झाला. नाउ इफ दिस डीएनए इज डॅमेज, हा जर डीएनए डॅमेज झाला असेल, त्या केसमध्ये हा डीएनए रेप्लिकेशन करू नाही शकणार. हा डीएनए ट्रान्सक्रिप्शन
नाही करू शकणार, ट्रान्सलेशन नाही करू शकणार, प्रोटीन सिंथेसिस नाही करू शकणार, नवीन सेल बनणार नाही, ॲबनॉर्मल अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ द सेल थांबणार. कळलं की नाही कळलं? प्लीज अंडरस्टँड. So this is what. Yes, sir. कळलं. Very good. Yes, This sir. is what the mechanism of the reaction. मेडिसिनल केमिस्ट्रीची ब्युटी काय आहे की तुम्हाला हे सगळं समजलं पाहिजे की कशा पद्धतीने ऍक्च्युली रिॲक्शन होते आणि कशा पद्धतीने ड्रग जो आहे तो इट इज गिव्हिंग दी मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. परत एकदा सगळं इन अ वन फ्लो सांगतोय, केअरफुली ऐका आणि काही नाही समजलं असेल तर प्लीज डू आस्क मी. ओके, पहा. In the mechanism of alkylating agents, the first and foremost important thing is to damage the DNA. The DNA which is bringing about the transcription, translation, and ultimately producing the damage of the, or ultimately producing the protein synthesis for the preparation of the cell. Now, in this case, what we are going to do is the first drug what we have taken is the bis beta haloalkyl amines. This will undergo first intramolecular nucleophilic attack. When it undergoes intramolecular nucleophilic attack, the nitrogen is having lone pair of electron is accepted by the methyl group, producing the aziridinium ion. This aziridinium ion is highly unstable because the nitrogen had acquired the positive charge. So the DNA which is present in the cancer cell is of course is having a guanine structure. In that guanine the nitrogen is present. Nitrogen is electronegative and it will attack on the aziridinium ion so that it will undergo the alkylation process of that particular DNA. Now once it undergoes this alkylated DNA will undergo again the same process with the second molecule forming the cross-linked DNA. And once the cross-linked DNA is formed, it will undergo depurination. What it will produce? It will remove the two damaged DNA, giving the drug back. And these damaged DNA are completely unable to produce the protein, to produce the new cell. This is the mechanism by which these alkylating agents will bring about the damage of the DNA, damage of the cancer cell DNA. कळलं का हे प्रत्येकाला? Everyone understood? प्रत्येकाला समजले का? Yes, sir. Yes, sir. Anyone can repeat. The question goes like this: write the mechanism of the alkylating agent. How the alkylating agent brings about the damage of the DNA. Anyone? कुणी सांगा. सांगा, कोण सांगतंय? सिंपल आहे आणि महत्वाचं आहे. प्रत्येकाला एक्झामला लिहावं लागणारच आहे. त्याच्यामुळे आता सांगा म्हणजे जे तुमच्या डोक्यात फिट होऊन जाईल. एनीवन? कोण कोण आहेत बघा? श्रेयस, प्रतीक्षा, कोमल, पूजा, स्नेहा, बर्डे. Instead of taking everybody's name, anyone? मानसी, तुषार. Sir, I'll say. हाँ, कौन सांगता है? मानसी सांगता है. हाँ, सांगा. Sir, first we take a drug named as bis beta haloalkyl amine. Beautiful. And okay. It undergoes intramolecular nucleophilic attack in which the lone pair on the nitrogen attacks on the CH2 group and it leaves Cl as a negative compound. And then aziridinium ion is formed
And then in the second step, intramolecular attack takes place, in which the DNA which causes the uncontrolled growth of cell is there, and the reaction between them, these two takes place, where the nitrogen of the guanine Perfect. attacks the CH2 group of the aziridinium ion, Beautiful. and it forms a guanine DNA. It forms and there undergoes an alkylation reaction, and the Forms the guanine alkylated DNA is DNA. attached to the Huh. and forms the alkylated DNA. Okay. And in the Next. third step, intramolecular nucleophilic attack, the same step takes place again on the left side of the bis haloalkylamine. The same Yes. step repeats, Yes. and there is formation of a cross-linked DNA. Yes. That means the drug is situated in the middle of the two guanine DNAs. Okay. And then after that, hydrolytic cleavage takes place, wherein the two DNAs are cut and the two DNAs are damaged and removed, and we find at the end the drug with guanine. ओके. आणि ह्या डीएनए डॅमेज बद्दल काय सांगा? सर, ते डीएनए डॅमेज झाल्यानंतर आपलं जे सेलची अनकंट्रोल ग्रोथ आहे ती स्टॉप होती. का? सर, डीएनए डॅमेज झाले तरच अनकंट्रोल ग्रोथ स्टॉप होईल, कारण की तेच डीएनए सेल्सची No replication, translation. एक्झॅक्टली. डीएनए डॅमेज झालाय, त्याच्यामुळे तो स्वतःला रेप्लिकेट करू शकणार नाहीये, ट्रान्सक्रिप्शन करू शकणार नाहीये, ट्रान्सलेशन करू शकणार नाही. इन शॉर्ट, तो प्रोटीन सिंथेसिस करू शकणार नाहीये. त्यामुळे नवीन सेल बनणारच नाही, कारण नवीन सेल बनायला प्रोटीन लागतंय. ओके. व्हेरी गुड मानसी, आणि मला वाटतं बर्डनचा आवाज होता हा. ओके. थँक्यू सो मच. खूप छान तुम्हाला समजलेलं आहे. हे मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा अपलोड करेन आपल्या मूडल साईटवर, जरूर बघा. आणि अटेंडन्स लिहायला विसरू नका. अटेंडन्स लिहा. उद्याच्या लेक्चरला आपण याच्यामध्ये थोडेसे काही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन्स आहेत, ते पण मी इन डिटेल मध्ये तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याचं सार पण तुम्हाला सांगणार आहे. ओके. चलो, थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you. Sir, thank you, sir. Okay. Thank you, sir.